तर आज होता आमचा बाप्पांचा विसर्जन दिवस आणि त्याच्यानंतर आम्ही आज ठेवला होता भंडारा. तर भंडारा बनवण्यासाठी ताईंची जरा मदत झाली आम्हाला. त्याच्यानंतर मी बनवायला गेले मोदक आणि हे मोदक नॉन प्रिझर्वेटिव्ह आहेत. पूर्ण नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनवलेले. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला गरम पाणी टाकावं लागतं बस, बाकी काहीच नाही. आणि हे जे लोक बाहेर राहतात, जे मुलं असतात, आउट ऑफ शिकायला जातात, तर त्यांना महाराष्ट्रीयन जेवण हवं असतं. तर मग पुरणपोळी, मोदक, ठेचा, दाल खिचडी हे सगळे आम्ही बनवलेले आहेत. तर कोणाला हवं असेल तर नक्की DM करा. देन मी खाली गेले, बाप्पांचं विसर्जन केलं आणि त्याच्यानंतर मी गेले होते नाईट आउटला माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत. कारण माझी एक फ्रेंड आउट ऑफ जाणार होती शिकण्यासाठी. देन आमचं नाईट आउट एवढं भारी झालं. सगळे तोंडाला काळं फासून आपापल्या व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी होते आणि मी लावून इतकं पस्तावले. निघता निघत नव्हतं ते. मला तर त्याचं इन्फेक्शन सुद्धा झालं. बट क्या ही करे, दोस्तों के लिए कुछ ना कुछ करना ही पडता है. मग आणि जिला जायचं होतं बाहेर, जिच्यासाठी फेअरवेल ठेवलंय, तीच पोरगी झोपून होते. आणि त्याच्यानंतर मी शेवटी माझं काढलं तर ते निघत नव्हतं. मी लिटरली घासून काढले, घासून. असं वाटत होतं काथे आणावं आणि घसघस घासावं तोंडाला, तरी सुद्धा निघत नव्हतं. बस मग खाल्लं पिल्लं, एन्जॉय केला, डान्स केला आणि फायनली आम्ही झोपलोय.